मस्त झाली. आता याचा आपण अर्थ बघूया. तुला अर्थ माहिती आहे? नाही. मग अर्थ असा आहे की पहिली जी ओळ आहे, काय ओळ पहिली? प्रौढ प्रताप पुरंदर. प्रौढचे दोन अर्थ होऊ शकतात. प्रौढ म्हणजे वयाने मोठा आणि प्रौढ म्हणजे मॅच्युअर, कळलं का नाही, की ज्याची बुद्धी परिपक्व झालेली आहे, कळलं का नाही, असा माणूस, कळलं का नाही. प्रौढ प्रतापी म्हणजे प्रताप म्हणजे प्रतापवान, कळलं का नाही, म्हणजे ज्याची कीर्ती आहे, शौर्य आहे, त्याच्यामुळे तो प्रसिद्ध आहे. प्रतापी माणूस, कळलं का नाही, त्याच्या वीरत्वामुळे प्रसिद्ध असलेला. आणि पुरंदर हे पुराणांमध्ये इंद्राचं नाव आहे, कळलं का नाही. इंद्र जसा सर्व देवांचा राजा, तसा हा राजांचा राजा, कळलं का नाही. म्हणून त्याला पुढे महाराजाधिराज पण म्हटलंय ना. तर म्हणून त्याची इंद्राशी तुलना केलेली आहे की इंद्र जसा देवांचा राजा तसा हा पृथ्वीवरचा इंद्र, कळलं का नाही. प्रौढ प्रताप पुरंदर आहे का नाही. त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे? क्षत्रिय क्षत्रिय कुलावतंस. कुल अधिक अवतंस असे दोन शब्द आहेत. म्हणजे क्षत्रिय कुल जे आहे, क्षत्रिय लोकांचं, म्हणजे क्षत्रिय म्हणजे काय? योद्धा. योद्धे लोक, कळलं का नाही. तर योद्ध्या लोकांचं जे कुळ आहे, लढाई करणाऱ्या लोकांचं, त्यांच्या कुळांचं काय म्हणतात त्याला, नावलौकिक वाढवणारा. अवतंस म्हणजे त्यांचा नावलौकिक वाढवणारा. क्षत्रिय कुल अवतंस, त्याचं झालं क्षत्रिय कुलावतंस, कळलं का नाही. सिंहासनाधीश्वर, मग त्यांनी राज्याभिषेक करून घेतलेला आहे ना. कोणी? शिवाजी महाराजांनी, बरोबर आहे की नाही. आणि कशासाठी राज्याभिषेक करून घेतला ते तुला सगळं माहिती आहे इतिहासामधलं. परंतु त्याच्यामुळे बरेच फायदे झाले. राज्याभिषेक करून घेतल्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की आपला राजा आहे, कळलं की नाही. म्हणजे एरवी सुद्धा प्रजा त्यांना राजा मानत होती, पण आता अभिषिक्त राजा, अभिषेक झालेला, म्हणजे गागाभट्टांना वगैरे बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून मोठा सोहळा झाला, कळलं की नाही. तर त्याच्यामुळे लोकांना पण छान वाटायला लागलं की आपला राजा आहे म्हणून, कळलं की नाही. आणि त्याचा दबदबा निर्माण झाला. म्हणून सिंहासनाधीश त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला मुद्दाम, बरोबर आहे ना. सिंहासनाधीश्वर, लक्षात आलं ना. श्रीमंत, श्रीमंत म्हणजे काय की त्यांच्याकडे, ज्याच्याकडे सगळं धन ऐश्वर्य सगळं आहे, त्याला पूर्वी श्रीमंत अशी पदवी लावायची, कळलं. श्रीमंत पेशवे, श्रीमंत राजे, कळलं का नाही. आणि श्री 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 हे त्यांना पदवी लावली जाते, कळलं का नाही. म्हणजे श्री म्हणजे ज्याच्याकडे सगळं ऐश्वर्य आहे त्याला श्री म्हणतात, कळलं का नाही. श्री 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 छत्रपती, कळलं का नाही. मग पुन्हा त्यांचं छत्रपती हे नाव आलं त्यांचं, कळलं का नाही. आणि शिवाजी महाराज की जय, कळलं का नाही. मग असं सगळं वीरश्री आवाजामध्ये बोललं की लोकांना पण छान वाटत ते, बरोबर आहे ना. आणि म्हणून ती अशी छान, ती त्यांची वर्दी, येण्याच्या आगमनाची वर्दी देणारी ही निर्माण झाली, कळलं का नाही. ती गर्जना आहे ती छान. तर शिवाजी महाराजांनी या सगळ्या ज्या गोष्टी केल्या, त्यांना काय राज्याभिषेक करून घेणे त्याला निर्वाचं नव्हतं. त्यांनी काय राजवाडे थोडीच बांधले मोठे, बाकीच्यांचे कसे मोठे मोठे राजवाडे आहेत तसे त्यांनी काही बांधलंय. कारण त्यांना माहित होतं की प्रत्येक पैसा हा जनतेचा आहे आणि तो जनतेच्या कल्याणासाठी खर्च झाला पाहिजे. त्यांनी जे काय केलं ना त्याच्या मागे एक दृष्टिकोन होता, कळलं का नाही, की म्हणजे इतर लोकांमध्ये दहशत आपली प्रस्थापित व्हावी, इतर लोकांनी आपल्याला मान द्यावा, कळलं का नाही. आणि सगळीकडे आपलं जे राज्य आहे ते सुरळीत चालण्यासाठी राजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो दैवी असला पाहिजे लोकांचा, कळलं का नाही. की त्याच्याकडे इतर माणसांपेक्षा जास्ती काहीतरी नॉलेज आहे, पॉवर आहे. म्हणून त्यांनी काय काय गोष्टी पण अशा सांगितलेल्या आहेत, कळलं का नाही. म्हणजे मुघलांना तर असं वाटायचं की त्यांच्याकडे खूपच दैवी शक्ती आहेत, कळलं का नाही. ते एका वेळेस 4 ठिकाणी प्रकट होऊ शकतात वगैरे वगैरे. औरंगजेबाला बऱ्याच लोक गोष्टी सांगायचे ना, कळलं का नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, त्याची जी इमेज होती की सुपर नॅचरल पॉवर असलेला राजा आहे, कळलं का नाही. त्यांनी मुद्दाम निर्माण केलेली होती लोकांमध्ये दहशत पसरावी म्हणून. आणि तसं त्याने वागला पण, कळलं का नाही. म्हणजे त्याने जो अफजल खानाचा वध वगैरे केल्यानंतर, कळलं का नाही, त्याच्यामुळे लोकांना खरंच वाटत की एवढा माणूस आणि तो अफजल खान केवढा आणि त्याला याने कसा मारला वगैरे, कळलं का नाही. आता त्यांची जी दूरदृष्टी आहे ती त्यांनी जी त्यांची मुद्रा छापली ना, आता ती तर अगदी यंग एज मध्ये त्यांना ज्यावेळेस शहाजीराजांनी पुण्याची जहागीर सांभाळायला पाठवलं, शहाजीराजांची मुद्रा आणि
जिजाऊंची मुद्रा ही जवळजवळ फारसी भाषेमध्ये आता पूर्वीच्या भाषेत ते मुसलमान लोकांच्याच मुद्रा असायच्या ना, बहुतेक तेच राज्य करत होते सगळीकडे. इकडे आदिलशाही, निजामशाही, तिकडे मुघलशाही, कळलं का नाही. तर त्यामुळे सगळ्या त्या फारसीवरचा अंमल खूप होता लोकांवरती, कळलं का नाही. मग आपली जी भाषा आहे संस्कृत, कळलं का नाही, तर ती लोकांपुढे यावी, कळलं का नाही. म्हणून आता याच्यात शहाजीराजांचा भाग किती तो माहित नाही, पण शिवाजीराज त्या दोघांची मुद्रा फारसीमध्ये आहे, कोणाची, शहाजीराजांची आणि जिजाबाईंची. त्यामुळे हे डोकं शिवाजी महाराजांचंच असलं पाहिजे जास्ती करून, कळलं का नाही, की त्यांनी स्वतःची मुद्रा संस्कृतमध्ये करून घेतली, कळलं का नाही, की आणि करून घेतली कशी, प्रतिपद चंद्र लेखेव, म्हणजे प्रतिपदेचा चंद्राची जी कोर असते ती कशी वाढत वाढत जाते ना पौर्णिमेपर्यंत. वर्धिष्णू, प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णू म्हणजे वाढत जाणारी, कळलं का नाही. विश्ववंदिता, विश्व ज्याला वंदन करते, कळलं का नाही. प्रतिपद चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो हो शिवस्य. शाहसुनो म्हणजे शहाजीराजांचा मुलगा, कोण, शिव. शिवस्य एषा मुद्रा, शिवस्य एषा म्हणजे शिवस्य एषा मुद्रा, शिवाची ही मुद्रा भद्राय राजते, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी ती आलेली आहे, विराजमान झालेली आहे, कळलं का नाही. पण लोककल्याण हे पहिलं होतं त्यांचं, कळलं का नाही. म्हणजे त्यांचा जो दृष्टिकोन होता तो काय होता की लोकांचं कल्याण झालं पाहिजे सगळ्या पहिल्यांदी, म्हणजे सेंटर पॉईंट जो होता, कळलं का नाही, तो काय झाला होता, लोकांचं कल्याण झालं पाहिजे. तर मंडळी, जर का तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.